आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच नाराज, छगन भुजबळांची भेट घेणार। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। नाशिकच्या जेजुरकर लॉन्समध्ये सकाळी 10:30 वाजता छगन भुजबळांचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यातून भुजबळ आपली कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष। नाशिकमधल्या भुजबळांचे कार्यकर्ते नागपुरात अजित पवारांना भेटणार। भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं कार्यकर्ते आक्रमक, भुजबळांकडूनही नाराजी व्यक्त। नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक। मंत्रिमंडळामध्ये स्थान आणि पक्षामध्ये सन्मान मिळत नसल्यानं छगन भुजबळ नाराज, तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून मनधरणीचे प्रयत्न। येवल्यामधल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये भुजबळांची खतखत बाहेर, काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मी मानत नाही, भुजबळ संतापले। छगन भुजबळांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार, तर योग्य वेळ आल्यावर भुजबळांची भेट घेण्यासाठी जाणार। भुजबळांच्या नाराजीवर तटकरेंची प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळालेल्यांची रडारड सुरू, भुजबळ त्यांची लढाई लढतील। सध्याची स्थिती पाहता शिंदे आणि अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही माहिती नाही, संजय राऊतांकडून शंका व्यक्त। मुख्यमंत्री फडणवीसांनी माझा मंत्रिमंडळामध्ये समावेश असावा यासाठी आग्रह धरला होता, पण मंत्रिपद कुणीही नाकारलं तरी शेवटी निर्णय पक्षप्रमुखांचा असतो। छगन भुजबळांची अजित पवारांवर उघडपणे नाराजी।